आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या निमित्त आम्ही आलेलो आहोत भावाच्या घरी। तर सगळ्यात आधी इथे छोट्या बच्चे कंपनीचं रक्षाबंधन चालू आहे। हे माझ्या भावाची नातवंड आहेत, हा अर्णव आणि ही गौरी। नंतर रक्षाबंधन चालू आहे आता। इकडे आहेस तू? बोल, माझी छोट्या बहिणीची एंट्री झाली आहे। आता इथे आमच्या मुली भाच्या यांचं रक्षाबंधन चालू आहे। ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि दरवर्षी इथे गुंडवलीमध्येच आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो। भावाची मुलं, भाच्या, त्यांची लहान मुलं असं सगळे मिळून अंदाजे 35 माणसं एका वेळी इथे असतात। आता इथे भावाची मुलगी सई आहे, इथं रक्षाबंधन चालू आहे। तर ती वहिनी तिला घेऊन सगळ्यांना राखी बांधून देते आणि ही बहिणीची मुलगी आहे। असं ह्या सगळ्या मुलींचं रक्षाबंधन झाल्यानंतर मग आमचं रक्षाबंधन चालू होणार आहे। तर ही इथे भावाची सगळी मुलं बसलेली आहेत, भाचे म्हणजे माझे भाचे बसले आणि या माझ्या बहिणीच्या मुली, माझी मुलगी असं सगळ्याजणी मिळून रक्षाबंधन करतात। तर इथे आता आमचं रक्षाबंधन सुरू होतं। तर इथे ही ताई आहे, मोठी ताई आहे माझी मोठी बहीण, तर ती सगळ्यांना ओवाळून घेते आणि सगळ्यांच्या सगळे वेगळ्या मंडळी खायला वाटीमध्ये आम्ही प्रत्येक एक 2-2च काढून घेतो, जेणेकरून ते एवढं सगळं तर एका वेळी कोण खात नाही। तर 1-2 पेढे किंवा बर्फी जे काय असं करायचं असतं काढून घेतो। आणि आता इथे ताई आता ओवाळून घेते, राखी बांधून घेते। त्याच्यानंतर दुसरी बहीण आहे ती राखी बांधते, दुसरी बहीण आहे ती आता राखी बांधून घेणार आहे। त्याच्यानंतर कालच्यापासून रेसिपी चालू आहे, मी राखी बांधते। 5 जणी आम्ही आहोत, तर सगळ्या जणी राखी बांधते। बरं, ह्या माझ्या सख्या बहिणी नाही, तर आम्ही काकाच्या मुली आहेत। दुसऱ्याने हे करा नेवाने काढली होती माझा व्हिडिओ बनव। इथे युनी आहे, आता मी पण दादाला ओवाळून देते। जबरदस्ती कुठली मिठाई काढू नकोस, भारत चाललंय म्हणजे आठवडा भाऊबीजेच्या एवढा काय वाटत नाही का? भाऊबीजेच्या वेळेला गरमी असते अशी। आणि असं कधी होत नाही, थोडं तरी पाऊस येतच ना। फक्त बघ, त्यांचं भावांचं जेवण झालं। एक कृष्णाची नको बोलूस, कृष्णाची नको बोलूस। सायली जेवली की नंतर पण बसेल ना आता आमच्या सगळ्यांच्या राखी बांधून झालेल्या आहेत, रक्षाबंधन झालेलं आहे आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो आम्ही। त्याच्यानंतर तर जेवणाला सुरुवात केली आहे। तर इथे वहिनीने वेगवेगळ्या प्रकारची, दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं जेवणामध्ये बऱ्याच प्रकारची व्हरायटी असते तिच्या, आणि जेवणसुद्धा खूप छान बनवते। तर यावर्षी वडे बनवले होते, त्याचबरोबर चण्याची भाजी होती मुलांसाठी, त्याचबरोबर मोठ्यांसाठी पण पावभाजी होती, अळूवडी होती, मिरची, बाकी वरण भात असं सगळं होतं। आणि जेवण झाल्यानंतर इथे आमचा टाईमपास चाललेला आहे, मस्त पाण्याच्या भेंड्या खेळतो आहे आणि खूप छान वाटतं सगळे एकत्र भेटल्यानंतर। एरवी तर असं कोणाला वेळ पण नसतो जास्त, त्याच्यामुळे जास्त भेटणंही होत नाही, पण अशा कार्यक्रम एकत्र केल्यानंतर सगळे फॅमिली मेंबर एकत्र येतात, खूप छान वाटतं। आणि दरवर्षी इथे गुंडवलीमध्येच आमच्या याचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो आणि जो भाऊबीज असतो ते ताईच्या घरी होते, ते पण असंच असतं, एकत्रच असतं। आणि आता रात्रीचे 10:30 वाजले, तर आमच्या आता घरी निघण्याची तयारी चालू आहे। तर ही बहिणीची मुलगी आहे, तिचं याच वर्षी लग्न झालेलं आहे, तर ती सगळ्यांना नमस्कार करते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा।